नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आजपासून नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि मी केलेली आहे घटस्थापना. तर आता काय करायचं आहे, मार्केटला जाऊन हे 2 मी लोटके आणलेले आहेत मातीचे. तर ते मातीचे लोटके आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता झालेलं आहे धुवून. आता लावून घ्यायचं ह्याला चुना. हे मी आपण पानामध्ये खातोत ना, तर तोच चुना आहे. तर ते लोटक्यांना लावून घ्यायचं आहे. कारण ह्या चुन्याच्या डब्बीमध्ये मी थोडंसं पाणी घातलं पातळ करून हे लोटक्यांना लावून घेतलेलं आहे. आता झालेलं आहे आपलं लोटक्याला चुना लावून. आता घ्यायचं आहे आपल्याला हळदी कुंकू. हळदी कुंकू घेऊन आपल्याला ह्या लोटक्यांना लावायचं आहे. 5 बोटं पाण्यामध्ये बुडवायची आणि कुंकामध्ये बुडवून हे लावून घ्यायचं. हळदी आणि कुंकू दोन्ही तसंच करायचं. आता काय करायचं आपल्याला ह्याला हार करून बांधायचे आहेत. पूर्वी काय होतं, बारीक कारळ्याची फुलं मिळायची, शेतामध्ये राहायची आणि ते करून बांधायची. खूप असं घट सजवायचे. तर आता काय नाहीत ना, फुलं मिळत नाहीत ते तशी बारक्या कारळ्याची. त्यामुळं मग हे मी झेंडूची फुलं आणून बांधलेली आहेत हार करून. झालेलं आहे. आता मला जाम सर्दी झालेली आहे, घसा बसलेला आहे, बोलता पण येत नाही. म्हणलं हे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करावं म्हणून मला वाटलं, म्हणून मी हे शेअर करत आहे. तर आता हे आंब्याच्या ढाळीचे पान घ्यायचे आणि त्याचं तोरण बनवायचं. कारण दसऱ्यामध्ये नवरात्रामध्ये खूप महत्त्व आहे आंब्याच्या पानाला, झेंडूच्या फुलांना. तर हे अशा पद्धतीनं मी हे तोरण बनवलेलं आहे. घराच्या दाराला, देव्हाऱ्याच्या दाराला, दरवाजाला हे असे तोरण करून बांधतात. तर माझं का देव्हारा ओपनच आहे, तर मी थोडंसं दरवाजा वगैरे नाही, तर थोडंसं मी सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरामध्येच तोरण होते ना, ते तोरण परत आंब्याचं तोरण बनवलं, झेंडूच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानाचं. तर हे अशा पद्धतीनं मी हे तोरण बांधून सजवलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे एक ताट. आणि जे धान्य असतात ना, तर ह्या सीझनमध्ये जे पेरतात ना, तेच घटाला पेरतात. तर एक ताट घेतलेलं आहे. धान्य मी अगोदरच मिक्स करून ठेवलेले सगळे थोडी थोडी घेऊन. तर ह्यामध्ये धान्यामध्ये आता काय, करडा आहे, हरभरा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, मसूर आहे, वटाणा आहे, जोड गव्हाचं जोड आहे. जे धान्य हे ह्या सीझनमध्ये पेरतात ना, तर तेच घेतात. तर झालेलं आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला एक टोपलं. तर ह्या टोपल्यामध्ये मी पत्रावळी ठेवणार आहे. पूर्वी काय करायचे, देव्हाऱ्यावरती देव मागे सारायचे आणि पुढती समोरच्या बाजूला भोपळ्याची पानं अंतरायची. त्या भोपळ्याच्या पानावरती वावरी टाकायची आणि त्याच्यावर घट बसवायची. पण आता वावरी पण नाही मिळत ना, तर शेतातली माती पण मिळत नाही मार्केटमध्ये. वावरी म्हणजे मुंग्याच्या वारुळाची वावरी. तर ते मुंग्याचं वारूळ वगैरे काही मोडायचं नाही, पण जे खाली वावरी गळून यायची ना बाजूला, तर ते सावडून घेऊन ह्या घटासाठी घेऊन यायचं आणि हे घटस्थापना करायची. तर मी काय केलं, हे शेतातलीच माती घेतलेली आहे ना, तर ते घेतलेली आहे आणि ह्या टोपल्यामध्ये पत्रावळीवरतीच माती आणि धान्य पेरलेलं आहे. घट ठेवलेले आहेत, घटामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे वावरी आणि धान्य मी 3 ते 4 वेळेस पेरलेलं आहे. माती आणि धान्य असे करून पेरलेलं आहे. घटामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता वरतून आणखीन आपल्याला माती टाकून घ्यायची आहे. आणखीन हे धान्य पेरलेलं आहे, बघू शकता. तर हे आता वरतून आणखीन धान्य येणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे 3 ते 4 वेळेस केलेलं आहे. आणि आता हळदी कुंकू घटाला लावून घेतलेलं आहे. आता टाकायचं आपल्याला एका घटामध्ये सुपारी आणि हळकुंड आणि एका घटामध्ये 1 रुपयाचं नाणं. परत आपल्याला वरतून धान्याच्या वरतून हे पाणी शिंपडायचं आहे. तर पाणी शिंपडलं तरच ते धान्य फुगून आपल्याला वरती मोड येतील. तर आता फूल वगैरे वाहिलेलं आहे, हळदी कुंकू वाहिलेलं आहे, झालेलं आहे. इकडे देवाऱ्यामध्ये मी कळस तांब्या ठेवते ना, तर ते पण लक्ष्मीचं रूप म्हणतात. तर हे त्याला पण मी हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं. आणि माझ्या देवाऱ्यावरतीच एक देवीची मूर्ती आहे, मोठी फोटो ठेवलेला आहे. तर त्या फोटोला पण मी हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं. कारण देवीचेच घट बसतात, आपण घटस्थापना करतो. तर तुळजापूरच्या देवीचा फोटो आहे ना, तर त्याला पण मी हळदी कुंकू वाहून फूल वाहिलं. आणि माझं पहिल्या जे उपवास असतो, पारणं असतं, घटस्थापनेचा दिवस असतो, त्याच दिवशी खायच्या पानाची माळ असते आणि 5व्या पण दिवशी खायच्या पानाची माळ असते माझ्याकडं. तर आता झालेलं आहे. दिव्यामध्ये माझ्याकडे पितळी दिवा आहे ना मोठा, तर त्या दिव्यामध्ये मी वात तेलामध्ये बुडवून वात ठेवलेली आहे, वात तेवत ठेवलेली आहे. आता तेल ओतून घेते, बघू शकता. झालेली आहे माझी पूजा, आता एकदम मस्त झालेली आहे.
कशी झालेली आहे काय नाही ती कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ह्याचं आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये मी साबुदाण्याची खिचडी आहे आणि शेंगादाण्याचा लाडू, गुळ शेंगाचा लाडू. तर पाणी फिरून घेतलं आणि देवीला देवाऱ्यावरती घटस्थापनेला हे नैवेद्य दाखवलं, ऊद ठेवला आणि झालेलं आहे माझी पूजा. कशी झाली काय नाही ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा.